गॅस दरवाढीमुळे संसाराचे गणित बिघडले. नागरिकांच्या प्रतिक्रिया. घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सध्या पंढरपूरमध्ये नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे घरपोच गॅस सेवा मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर रांगा लावून सिलेंडर खरेदी करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. गॅसचा काळा बाजार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून भरारी पथकेही नेमण्यात आली आहेत. मात्र अशा परिस्थितीतही घरातील चूल बंद होऊ नये आणि स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध राहावा यासाठी नागरिक रांगा लावून गॅस खरेदी करताना दिसत आहेत. दरम्यान वाढत्या गॅस दरांमुळे घरगुती बजेट बिघडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. मी किसन सिंग राजपूत परदेशनगर इथे राहतो. मी बुकिंग करून जवळ 15 दिवस झाले तरी सुद्धा मला गॅस मिळाला नाही. आज 3 दिवस झाले घरामध्ये म्हणजे गॅस तर नाहीच आहे, पण जळण बी आणत ते सुद्धा नाही. कुठून तरी आम्ही काहीतरी लाकडं किंवा झाडाची फांद्या बिंद्या तोडून आज 3 दिवस स्वयंपाक करून आम्ही खाल्लेला आहे. आमच्यासारखी परिस्थिती अशी असेल तर सर्वसामान्य जनतेची परिस्थिती कशी असेल याच्यावरनं सरकारनं लक्ष द्यावं. आणि आज युद्ध चालू होऊन 15 दिवस झाले तरी 60 रुपये वाचलं, आज वाढलेले आहेत, ह्याची भाववाढ झालेली आहे. आणि ह्याच्या पुढच्या भविष्यकाळ अजून जर महिना 2 महिने राहिलं तर काय गॅसचा भडका उठेल आणि सर्वसाधारण जनता होरपळून निघाल्याशिवाय राहणार नाही. एक तर महागाईचा आगडोम उठलेला आहे, त्यातून कशी ती परिस्थिती सावरून जनता कुठंतरी आता म्हणजे धैर्य धरलं होतं, पण त्यात अजूनपर्यंत असं झाल्यामुळं. आणि आज 3 दिवस झालं तर मला तर गॅस मिळालाच नव्हता. काल बी उभा राहून गेलो, आज बी सकाळी आलो, सकाळी मिळाला नाही, आत्ता कुठं मला गॅस मिळाला नाही. आमच्यासारखी असे हाल आहेत. तर झोपडपट्टीत किंवा 3 लोक आहेत व त्यांची रोजंदार करून खाणं, त्यांची काय गत असेल. गव्हर्नमेंटनं याची दखल घ्यावी. आणि तुम्ही टीव्हीला सगळं सांगता की बाबा आज तुम्ही ह्या बोलथापावर बळी पडू नका, तुम्हाला सगळं इंधन वगैरे दिलं जाईल व्यवस्थित, तुम्ही असं हे काय सुद्धा नाही. पण ऍक्च्युली परिस्थिती तशीच आहे. तुम्ही म्हणजे ते दाखवताय, बोलताय एक आणि प्रदर्शन दिसतंय चित्र वेगळं. त्यामुळे कृपा करून मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की एवढं जनतेच वेठीस धरू नका आणि कुठंतरी याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी रहमान बागवान बोलतोय. मी येऊन इथं 2-3 तास झालेलो आहे. गॅसचा नंबर लावलेला होता. पहिले घरी गॅस येत होता, आता 3 तास झाले नंबरात होतो. आता गॅस भेटलेला आहे. तर ह्याच्यामुळं तर गेल्या आठवड्यापेक्षा तर 60 रुपये वाढलेला आहे गॅस. आता महिन्यातनं एकदाहीच मिळणार गॅस. तुम्ही बुकिंग केल्यानंतर गॅसच्या लाईनीत तुटवडाही झालेला आहे. त्यात जरा आपल्यालाही परिणाम पडलेला आहे. तरी पब्लिकनं बी शक्यतो लक्ष घ्यावं की जरा असं होऊ नये. आणि पब्लिकला असं दरवाढीनं जरा प्रॉब्लेम येत आहे. आताच तुम्ही 8 दिवसातच 60 रुपयाचा वाढीव झालेला आहे आणि 3 तास लाईनीत उभारलेलो आहे. तर शक्यतो तुम्ही जरा त्याचा विचार करून हे करावा. आणि इथं युद्धमुळं थोडा प्रॉब्लेम येत आहे.